आपल्या देशात ना साड्या सर्वांनाच आवडतात आणि कधीही त्याचा ट्रेंड ना कधीच कमी होत नाही। पण तुमची साडी जुनी झाल्यावर तुम्ही त्याचं काय करता? बहुतेक लोक ते फेकून देतात किंवा कपाटात आणि बॉक्समध्ये ठेवून देतात, ज्यातून ते कधीच बाहेर येत नाही। हो ना? किंवा तर आजकाल आईची जुनी साडी घेऊन ना त्याचे वेगवेगळे ड्रेस बनवले जातात। आता याशिवाय त्या जुन्या साड्यांचं नेमकं काय करता येईल? तर तुम्ही आईची जुनी साडी तुमचं घर सजवण्यासाठी वापरू शकता। तुम्हाला ते अवघड वाटत असेल, पण ते अगदी सोपं आहे। यासाठी तुम्हाला फक्त काही टिप्स फॉलो करायच्या आहेत आणि त्या टिप्स मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। येऊयात मुद्द्यावर। सगळ्यात आधी चंदेरी साडीचे सुंदर पडदे बनवू शकता। तुमच्या आईची जर एखादी जुनी साडी असेल ना, पुन्हा वापरायचा विचार करत असाल तर हा उत्तम मार्ग आहे। खिडकीचे पडदे बनवू शकता। ते मधोमध कापून घ्या आणि तुमच्या खिडकीच्या किंवा दरवाजाच्या लांबी आणि रुंदीनुसार ते तयार करा। यासाठी चंदेरी साडी विशेषतः चांगली ठरते। असं केल्याने तुम्ही तुमच्या घराला एकदम हटके असा लुक देऊ शकता। शिवाय ती जुनी आणि वर्षानुवर्ष पडून असलेली साडी सुद्धा नव्याने वापरली जाईल। दुसरं, कुशनसाठी पारंपरिक जरी साडी। जर तुमच्या आईने वॉर्डरोबच्या कुठल्याही कोपऱ्यात जुनी ब्रोकेडची साडी ठेवली असेल ना, तर ती बाहेर काढा, कारण त्याद्वारे तुम्ही तुमच्या लिव्हिंग रूमसाठी एक सुंदर कुशन कव्हर बनवून घेऊ शकता। जरीच्या बॉर्डरच्या साड्या कुशन कव्हरसाठी उत्तम दिसतात। ते तुमच्या लिव्हिंग रूम मधील लुक खूप वेगळं करून टाकू शकतात। तिसरं, टेबल क्लॉथ किंवा तर टेबल रनर बनवू शकता। टेबल रनर आणि टेबल क्लॉथ बनवण्यासाठी तुम्ही जुनी साडी देखील वापरू शकता आणि यासाठी तुम्हाला संपूर्ण साडी वापरायची गरज सुद्धा पडणार नाही। कोणत्याही भारीतल्या फॅब्रिकचं जर साडी असेल ना, तर त्याचा एक भाग घ्या आणि त्यावर टेलरकडून पॅचवर्क करून घ्या आणि तुमचं टेबल क्लॉथ तयार आहे। किंवा तर इतर कोणतीही भारी फॅब्रिक वापरून आणि त्याच्यावर तुम्ही साडीची जी बॉर्डर आहे ती लावून सुद्धा टेबल कव्हर बनवून घेऊ शकता। चौथं, टेबल मॅट्स। जुन्या साडीच्या मदतीने तुम्ही सुंदर टेबल मॅट्स बनवू शकता। जेव्हा तुम्ही संपूर्ण घराचा मेकओव्हर करत असाल ना, तेव्हा तुम्ही जेवणाचं जे टेबल आहे ते रिकामं सोडून कसं चालेल? कोणत्याही टेलरकडे जा आणि त्यांना सांगा की तुम्हाला त्या पर्टिक्युलर साडीपासून टेबल मॅट्स तयार करून हवेत। तुमचं काम खूप सोपं होऊन जाईल आणि इझिली तुम्ही त्या साडीचा वापर करू शकता। अशा प्रकारे तुम्ही जुन्या निरुपयोगी गोष्टी वापरून सुद्धा घराला एक नवीन लुक देऊ शकता, तेही अगदी तुमच्या घरातल्या साड्यांपासून। होतं की नाही अमेझिंग? तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या कमेंट करून नक्की कळवा आणि अजूनही विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल। लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर जाऊन आम्हाला फॉलो करायला विसरू नका। पाहत रहा लोकमत सखी।